कधीकधी जगातील सर्वात सुंदर हसू सर्वात जास्त वेदना लपवत असतं. लोक टाळ्या वाजवत होते, कॅमेरे तिच्यावर चमकत होते, यश तिच्या पायाशी होतं. पण रात्री ती एकटी रडत होती. का? इतकी यशस्वी व्यक्ती इतकी तुटलेली कशी असू शकते? आजची ही कथा आहे एका अशा मुलीची जिने जग जिंकलं, पण स्वतःच्या मनाशी हरली होती. आणि मग तिने असा कोणता निर्णय घेतला ज्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदललं? ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या कथेत तुम्हाला स्वतःचं आयुष्य दिसेल. जर अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या मराठी मोटिवेशनल आणि सस्पेन्स कथा ऐकायच्या असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण कधी कोणती कथा तुमचं आयुष्य बदलून टाकेल हे सांगता येत नाही. ती मुलगी लहानपणापासून खूप शांत होती, स्वप्न मोठी होती, पण मन खूप संवेदनशील होतं. तिला वाटायचं एक दिवस ती खूप मोठी होईल, आणि झाली सुद्धा. संपूर्ण देश तिचं नाव ओळखू लागला. लोक तिच्या सौंदर्याचे, तिच्या अभिनयाचे, तिच्या हसण्याचे वेडे झाले. पण एखादी व्यक्ती बाहेरून आनंदी दिसते म्हणजे ती आतूनही आनंदी असतेच का? तिच्या डोळ्यांमागे नेमकं काय चाललं होतं? रोज लाखो लोकांसमोर हसणारी ती मुलगी रात्री एकटी पडल्यावर अचानक शांत का व्हायची? तिला नेमकं कसली भीती वाटत होती? लोक म्हणायचे, इतकं यश आहे, इतके पैसे आहेत, मग समस्या कसली? पण मनाला खरंच पैशांनी शांत करता येतं का? एक दिवस अचानक तिच्या आयुष्यात काहीतरी बदललं. सकाळी उठल्यावर तिला काहीच करावंसं वाटेना. लोकांसमोर हसताना आतून ती तुटली होती. रात्री झोप लागत नव्हती. मनात विचित्र भीती निर्माण होत होती. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिला स्वतःलाच समजत नव्हतं तिच्यासोबत नेमकं काय होतंय. ती रडायची, पण कारण माहिती नव्हतं. ती घाबरायची, पण कसली भीती आहे हे सांगता येत नव्हतं. एवढं यश मिळाल्यावर सुद्धा एखादी व्यक्ती इतकी रिकामी वाटू शकते का? लोकांच्या गर्दीत सुद्धा एखादी व्यक्ती इतकी एकटी पडू शकते का? हळूहळू तिचं मन अंधारात जात होतं. आणि एक दिवस तिने स्वतःच्या आईला विचारलं, माझ्यासोबत नेमकं काय होतंय? ती मुलगी होती दीपिका पदुकोण. हो, जगभर प्रसिद्ध असलेली यशस्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण. लोकांना वाटायचं तिच्याकडे सगळं आहे. पण एका मुलाखतीत तिने स्वतः कबूल केलं की ती डिप्रेशनमध्ये होती. तिला सतत रिकामं वाटायचं, रडू यायचं, आणि जगण्याची इच्छासुद्धा कमी होत होती. कल्पना करा, जिच्याकडे प्रसिद्धी, पैसा, यश सगळं होतं, ती सुद्धा आतून तुटू शकते. मग डिप्रेशन हा कमकुवतपणा आहे का? नाही, तो एक मानसिक संघर्ष आहे जो कोणाच्याही आयुष्यात येऊ शकतो. पण मग दीपिका त्या अंधारातून बाहेर कशी आली? तिने हार मानली का? नाही, तिने मदत मागितली. तिने डॉक्टरांची मदत घेतली, कुटुंबाशी बोलली, स्वतःला वेळ दिला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने स्वतःला एकटं पडू दिलं नाही. आज दीपिका पदुकोण लाखो लोकांची प्रेरणा आहे, कारण तिने फक्त यश मिळवलं नाही तर स्वतःच्या अंधारावर विजय मिळवला. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, डिप्रेशन म्हणजे शेवट नाही, मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही, रडणं चुकीचं नाही, आणि तुम्ही एकटे नाही. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर लक्षात ठेवा, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ नक्की येते. फक्त स्वतःला हार मानू देऊ नका.
कारण कधीकधी तुमच्या आयुष्यातील सर्वात अंधारी रात्र सर्वात सुंदर सकाळ घेऊन येते. जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये होप नक्की लिहा आणि सबस्क्राईब करा, कारण पुढची कथा कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकते.